शेतकरी मित्रांनो, मी अनुप फाळके अनुभव शेतकरी मित्रांचा या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो आहे आणि एक विनंती करतो आहे की सगळ्यात पहिले चॅनलला सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका, व्हिडिओला लाईक करायला विसरत जाऊ नका आणि शेअर करायला विसरत जाऊ नका. मित्रांपर्यंत शेअर करा, त्यांच्याजवळ सुद्धा आपल्या कामाच्या माहिती जातील आणि त्यांना सुद्धा उत्पन्नात भरपूर फायदा होईल. आणि व्हिडिओ बनवण्याचा एकच हेतू असतो आमचा की सगळे शेतकरी मित्र आपले समृद्ध झाले पाहिजे आणि कमी खर्चात शेती झाली पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, आपण आपलं बघूया की कुठलंही आपण जेव्हा पीक लावतो तर पीक लावल्यावर काय होतं की आपला सगळा जोर NPK कडे असतो. जसं सुपर फॉस्फेट झालं, पोटॅश झालं, युरिया झालं किंवा NPK चे पुष्कळसे दुसरे काही जसं 0-52-34 वापरतो आपण, 19-19 वापरतो आपण. अशा प्रकारचे बरेचसे आपण खतं वापरतो. सगळ्यात आधी आपला प्रयोग हाच असतो की रासायनिक आणायचं आणि वापरून टाकायचं. त्याच्यामुळे काय होतं, मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी जी आहे आपल्या जमिनीतली ही लॉक होऊन जाते. आता ही मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी लॉक होण्याचं कारण की रासायनिक खत आपण वारंवार वापरत राहतो, त्याच्यामुळे मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी हे लॉक होते आणि त्याच्यामुळे काय होते, जे आपले खतं वगैरे आपण जे देतो याचं विघटन होत नाही. ते म्हणायचं तात्पर्य असं की ते झाडं ऍपटेक करत नाही. तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर NPK तर द्यायचं आहे आपल्याला आणि सगळ्या प्रकारचे जे तत्व झाडांना पाहिजे ते द्यायचे. आता आपण फुकटात कसे द्यायचे आणि ऑर्गॅनिक कसे द्यायचे, तर आपण आज बघू. आपल्याजवळ उपलब्ध असलेल्या वस्तू आपण वापरूया आणि सगळं ऑर्गॅनिक. त्याच्यामुळे काय होईल की मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी वाढेल, सुरू होईल आणि खतं वगैरे सगळे ऍक्टिव्ह करायला सुरुवात होईल आणि एकदम बेस्ट रिझल्ट येईल. झाडांना NPK पण मिळेल आणि जे पण मायक्रोन्यूट्रन्स पाहिजे हे सगळे काय मायक्रोन्यूट्रन्स मिळेल. तर आज आपण बघूया की याच्यात आपल्याला काय प्रयोग करायचा. तर आपल्याला सगळ्यात आधी घ्यायचं आहे गाईचं शेण. आता गाईचं शेण किती घ्यायचं, आता हे तुम्हाला 1 एकरासाठी सांगतोय मी. 1 एकरासाठी गाईचं शेण घ्यायचं आहे आपल्याला 10 किलो. तर गावरानी गाय असली आपल्याकडे तर खूपच छान, नसेल तर दुसरे कुठले पशु असतील आपल्याकडे, गाई झाल्या दुसऱ्या, जर्सी गाई, होलिस्टन गाई किंवा म्हशी वगैरे, याचं वापरलं तरी पण आपण चालेल. पण गावरान गाईचं वापरलं तर अतिशय उत्तम. आणि सगळ्यांनी एक गावरान गाय ठेवलीच पाहिजे, पोहोचलीच पाहिजे. मी हे नेहमीच आपल्याला विनंती करतो आणि आज सुद्धा हीच विनंती करेल. तर आता आमच्याजवळ फक्त अर्धा एकर आहे मिरची अर्धा एकर आहे. त्याच्यामुळे आम्ही 1 एकराचं तयार करणार नाही, अर्ध्याच एकराचं तयार करू. तर तुम्हाला हे मागे मिरचीचं झाड दाखवतो एक. ही मिरची जवळपास 15-20 दिवसाची आधी लावण केलेली आहे आणि आपल्याला हे वापरायचं सुद्धा जेव्हा झाड 15 ते 20 दिवसाचं झाल्यानंतर आपल्याला हे वापरणं सुरू करायचं आहे. तर आपण आता बघूया की आपण काय केलं आहे. हे बघा, हे आपण आधी घेतलं आहे गाईचं शेण 5 किलो घेतलेलं आहे. मला अर्ध्या एकरासाठी पाहिजे म्हणून मी 5 किलो घेतलेलं आहे. 1 एकराचं प्रमाण आहे 10 किलो शेण. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या 5 किलो शेणात आपल्याला वापरायचं आहे 5 लिटर गोमूत्र. म्हणजे जितकं आपल्याला शेण घेतलं तितकंच आपल्याला गोमूत्र वापरायचं आहे. तर हे गावरानी गाईचं गोमूत्र आहे. तर आपल्याला गोमूत्र याच्यात थोडं वापरायचं आहे. आणि आता शेतकरी असल्यामुळे आपण याला मिसळून हातानेच घेऊ, काही दांडा वगैरे घेऊ रे आपण, कारण आपल्याला प्रयोग करायचाच आहे. आणि आपण काही प्युअर युट्यूबर म्हणून नाही आहे, आपण शेतीत आपल्याला व्हिडिओ तयार करायची आहे आणि सगळ्या शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवायचा आहे. म्हणून आपण हातानेच बिलकुल याची फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे आधी. तर याच्यात काय करायचं, थोडं गोमूत्र आपल्याला घालायचं आहे, जेणेकरून याचे काही कुठे गडे राहणार नाही शेणाचे. कारण एकदम जर तुम्ही गोमूत्र घातलं तर गडे राहू शकतात. म्हणून थोडं गोमूत्र घालून आपल्याला याची एक फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर जसं आपण मी 5 किलो शेण घेतलाय म्हणून 5 लिटरच गोमूत्र घेतलाय. आणि तुम्ही जर 1 एकरासाठी करत असाल तर 10 किलो शेण आणि 10 लिटर आपल्याला याच्यात गोमूत्र घ्यायचं आहे. तुम्हाला हात घालायची इच्छा जर नसेल शेणात तर तुम्ही एखाद्या काडीने सुद्धा करू शकता किंवा एखाद्या ड्रमात सुद्धा करू शकता. मला कमी प्रमाणात करायचं आहे, 5 किलोच करायचं आहे म्हणून मी हे टोपलं घेतलेलं आहे. काड्या वगैरे असल्या तर काढून टाका.
आता आपण काही शेण मोजणार नाही आहे, 5 किलो म्हणजे थोडस अर्धा किलो इकडे तिकडे कमी जास्ती होऊ शकतं, तर ते चालेल तेवढं प्रमाण. आणि लहान झाडं असतील, जसे 15-20 दिवसाची झाडं असतील, तर आपल्याला एकरी 10 किलो वापरायचं आहे. आणि मोठे झाडं असतील तर तुम्ही 15 किलो शेणापर्यंत वापरू शकता. पण एवढं लक्षात ठेवायचं आहे, जितकं आपण शेण घेतलेलं आहे तितकंच आपल्याला गोमूत्र याच्यात घालायचं. हे बघा, अशी बिलकुल मस्त पेस्ट तयार करून घ्यायची अशी. हे बघा, अगदी पातळ पेस्ट तयार केली आपण. तर आपण याच्यात घेतलेलं आहे 5 किलो शेण, 5 किलो गोमूत्र. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे, हे बेटा उघड थोडं, हा आमचा कान्हा आलेला आहे सोबत शेतात सुट्टी असल्यामुळे. आणि याच्यात आपल्याला घालायचा अर्धा किलो गूळ. जर 10 किलो तुम्ही जर घेत आहे शेण तर 1 किलो गूळ घालायचा आहे. आणि 5 किलो जर घेतला तर अर्धा किलो आपल्याला गूळ घालायचा. तर गूळ कोणता घ्यायचा नेहमी सांगतो, एकदम हलक्या दर्जाचा जो गूळ येतो काळा गूळ, तो गूळ घ्यायचा आहे, जेणेकरून त्यात कुठलंच केमिकल राहणार नाही. आणि ह्या गुळाचं आम्ही पाणी करून घेतलेलं आहे. हे बघा, अर्धा किलो गूळ घालायचा. तर गूळ घालण्याचं कारण काय आहे, जसं ताज्या शेणामध्ये जवळपास 1 लाख पर्यंत बॅक्टेरिया असतात, 1 लाख पर्यंत बॅक्टेरिया असतात. आणि बॅक्टेरियांचं खाद्य म्हणजे गूळ आहे. त्याच्यात आपण जर गूळ घातला त्याच्यात करोडो बॅक्टेरिया तयार होतील आणि आपल्या पिकांना पोषक तत्व मिळतील सगळे. आणि भरपूर बॅक्टेरिया तयार झाले तर नक्कीच आपलं पीक चांगलं येणार आहे. आता त्याच्यानंतर आपण काय करायचं आहे, आपण याच्यात अर्धा किलो गूळ घेतलेला आहे. त्याच्यानंतर डाळीचं पीठ. तर आता याच्यात आम्ही काय केलं आहे, चण्याची आणि मुगाची अर्धी अर्धी अर्धा किलोच आम्ही घेतलेला आहे. म्हणजे 5 किलोसाठी अर्धा किलो आणि 10 किलोसाठी आपल्याला 1 किलो बेसन घ्यायचं आहे. तर बनेपर्यंत 2 डाळीचं जर बेसन घेतलं तर खूप छान. जर नसेल तुमच्याकडे तर एका डाळीचं जरी घेतलं चालेल. तर आमच्याकडे मूग उपलब्ध होते, मुगाची डाळ आणि चण्याची डाळ उपलब्ध होती, त्याचं आम्ही बेसन करून घेतलं आहे दोन्ही एकत्र करून. तर याच्यात आपण ते घालूया. छान मिसळून घ्यायचं आपल्याला. हे आम्ही पूर्ण मिसळून घेऊ. नंतर व्हिडिओ जास्ती वेळ जाईल म्हणून तुम्हाला दाखवत नाहीये. तर हे असं मिसळून घ्यायचं आहे पूर्ण. आणि त्याच्यानंतर आता हे आपल्याला वापरायचं कसं आहे, तर 15 ते 20 दिवसानंतरचे झाड झाल्यावर आपल्याला हे वापरायचं आहे. तर आता ही पूर्ण पेस्ट तयार करून आपल्याला सावलीत झाकून ठेवायचे. झाकून म्हणजे एखाद्या फाडक्याने झाकून ठेवा तुम्ही, किंवा एखाद्या कुठल्या झाकण्याने झाकून ठेवा. एअर टाईट करायचं नाही आहे, जेणेकरून याची गॅस निघत राहिली पाहिजे. कारण आपण दुसऱ्या औषधं बनवतो तेव्हा एअरटाईट करून ठेवतो, पण ह्याला आपल्याला एअरटाईट करायचं नाही आहे. साधारण कापडाने किंवा एखाद्या झाकणाने झाकून ठेवायचं आहे 10 ते 15 दिवस. आणि 10 ते 15 दिवस आपण झाकून ठेवल्यानंतर आपल्याला 200 म्हणजे 10 किलो जर तुम्ही शेण जर घेतलं आहे, 1 एकरासाठी जर घेतला तर 200 लिटर पाण्यात आपल्याला हे मिसळायचं आहे वापरायच्या 24 तास आधी. म्हणजे लक्षात ठेवा की जेव्हाही आपल्याला हे वापरायचं आहे तर 24 तास आधी आपल्याला 200 लिटर पाण्यात एका एकरासाठी मिसळायचा आहे. आणि मला अर्ध्या एकरासाठी आहे त्याच्यामुळे मी 50 लिटर पाण्यात 24 तास आधी याला मिसळून घेईल. आणि त्याच्यानंतर मिसळल्यावर तुम्हाला जर ड्रीपनी द्यायचं असेल किंवा स्प्रिंकलरला वेंचुरी लावून जर द्यायचं असेल तर ते पाणी छान गाळून घ्यायचं. गाळून घेतल्यानंतर तुम्ही स्प्रिंकलरनी किंवा ड्रीपनी झाडांना तुम्ही देऊ शकता. आणि कुठल्याही पिकाला तुम्ही देऊ शकता. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की 15 दिवसाचे 20 दिवसाच्या नंतरच्या झाडांना द्यायचं आहे आणि फुलं येईपर्यंत द्यायचं आहे. म्हणजे 20 दिवसांनी तुम्ही परत फक्त 2दा वापरायचं आहे, वारंवार याचा वापर करू नये. तसं पाहिलं तर जसं शेण ताजं शेण असतं हे वापरण्यास सांगत नाही, पण त्याचे जे योग्य प्रोसिजर जर केली, व्यवस्थित जर वापर केला तर आपण अशा प्रकारे हे वापरू शकतो. 20 दिवसाच्या अंतराने 2दा तुम्ही वापरू शकता. आणि फुलावर किंवा फळावर आल्यावर झाडं
हे वापरायचं, अजिबात वापरायचं नाही आहे. आणि याची फवारणी सुद्धा घ्यायची नाही आहे. आणि ड्रीपनी आणि स्प्रिंकलरनी जर तुम्ही देत आहे तर पाण्यात मिसळल्यावर तुम्ही गाळून घ्या, जेणेकरून ड्रीप किंवा स्प्रिंकलरचे नोझल चोकअप होणार नाही. आणि जर तुम्ही दांडानी जर पाणी देत असाल तर तुम्ही असं सुद्धा वापरू शकता. एकदा वापरून बघा, सगळ्याच प्रकारचे तत्व याच्यात आहे, सगळ्याच प्रकारचे मायक्रोन्यूट्रंट, NPK सगळंच मिळेल झाडांना आणि अतिशय छान उत्पन्न येईल. हा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंटद्वारे कळवा. आणि आपल्याकडे काही असे अनुभव असतील तर आमच्यापर्यंत नक्की कळवा. आम्ही आपले अनुभव सुद्धा शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. आणि परत एकदा विनंती करतो, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करत जा आणि शेअर करत जा, जेणेकरून इतर शेतकरी मित्रांना सुद्धा याचा फायदा मिळेल. धन्यवाद.